नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 फेब्रुवारी, तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या व्यापक ग्राफीन धोरणाला अलीकडेच कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ। केरळ राज्य सरकारने भारतातील पहिल्या व्यापक ग्राफीन धोरणाला मान्यता दिलेली आहे। या धोरणाला मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाने 13 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत मंजुरी दिली। या धोरणाचा मुख्य उद्देश असणार आहे केरळला ग्राफीन संशोधन, विकास आणि उत्पादनासाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित करणे। या उपक्रमांतर्गत पलक्कड येथे सुमारे 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्राफीन औद्योगिक पार्क आणि डिजिटल इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहे। राज्य सरकारच्या औद्योगिक पार्कमध्ये युनिट स्थापन करणाऱ्या उत्पादकांना 50% भाडे सवलत देण्यात येणार आहे। हे धोरण शैक्षणिक संशोधन आणि औद्योगिक उत्पादन यातील दरी कमी करण्यावर भर देते। मँचेस्टर आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य करण्याचे नियोजन या धोरणात करण्यात आलेले आहे। ग्राफीन हा कार्बन अणूंचा एका अणुजाडीचा द्विमितीय पदार्थ आहे। त्याच्या प्रचंड मजबूती, लवचिकता आणि उत्कृष्ट विद्युत चालकतेसाठी ओळखला जातो। तर बघा, केरळ राज्य सरकारने भारतातील पहिल्या व्यापक ग्राफीन धोरणाला मान्यता दिलेली आहे। त्यामुळे ग्राफीन धोरण मंजूर करणारे पहिले राज्य कोणते असणार आहे भारतातील? तर केरळ हे राज्य असणार आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिले समर्पित काच संग्रहालय उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात येत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फिरोजाबाद। भारताचे पहिले काच संग्रहालय फिरोजाबाद उत्तर प्रदेश येथे उभारले जात आहे। फिरोजाबादला ग्लास सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते। हे संग्रहालय उत्तर प्रदेश पर्यटन विभागाकडून विकास भवनजवळ सुमारे 47.47 कोटी रुपये खर्च करून बांधले जात आहे। 3 मजली हे संग्रहालय 25,700 चौरस मीटर क्षेत्रात उभारले जाईल। येथे हडप्पा काळापासून ते आधुनिक डिझाईन्सपर्यंत काच निर्मितीचे इतिहास, कला आणि तंत्रज्ञान दाखवले जाणार आहे। तर उत्तर प्रदेश राज्यातील फिरोजाबाद या ठिकाणी भारतातील पहिले समर्पित काच संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, चौथे विश्व मराठी संमेलन 2026चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक। चौथे विश्व मराठी संमेलन 2026 नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। कालावधी असणार आहे 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 दरम्यान। मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्य साधून या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। नाशिकमधील गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्रांगणात हे संमेलन होत आहे। 26 फेब्रुवारी रोजी मराठी बोलीभाषेचा उत्सव साजरा करून संमेलनाची नांदी करण्यात येणार आहे। जागतिक स्तरावरील मराठी भाषिकांना एकत्र आणणे हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे। तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात मराठी भाषेचा वापर वाढवण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे। म्हणजेच AI या तंत्रज्ञानामध्ये आणि शिक्षण क्षेत्रात मराठी भाषेचा वापर वाढवण्यात विशेष भर देण्यात येणार आहे। या संमेलनामध्ये 35 राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार तसेच नाशिकसाठीचा एक विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। तर चौथे विश्व मराठी संमेलन हे नाशिक येथे आयोजित करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, T20 क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रशीद खान। राशिद खान अफगाणिस्तानचा फिरकीपटू आहे। तर T20 क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे। हा ऐतिहासिक टप्पा 16 फेब्रुवारी 2026 रोजी अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे गाठण्यात आला। UAE विरुद्धच्या सामन्यात त्याने मोहम्मद अरफानला हिट विकेट बाद करून 700वा बळी मिळवला। राशिद खानने केवळ 513 डावांमध्ये हा विक्रम प्रस्थापित केला आहे। त्याची गोलंदाजी सरासरी 18.51 आणि इकॉनॉमी रेट 6.59 इतकी प्रभावी आहे। तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 191हून अधिक बळींसह अव्वल स्थानावर आहे। अफगाणिस्तानला 2017 मध्ये ICC कडून पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा मिळाला होता। नेक्स्ट आहे, भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता शहर कोठे स्थापन केले जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बंगळुरू। भारत वन AI ने फेब्रुवारी 2026 मध्ये भारतातील पहिले मानवता प्रथम AI सिटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे। या प्रकल्पाचे स्थान कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील सर्जापूर या ठिकाणी असणार आहे। या AI सिटी प्रकल्पाचे नाव असणार आहे B1 AI सुपर पार्क। या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे AI मॉडेल प्रशिक्षण, फाईन ट्युनिंग आणि अनुमान यासाठी मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे। हे शहर केवळ तंत्रज्ञान केंद्रित नसून मानव केंद्रित AI विकासावर भर देणार आहे, ज्यामध्ये मानवी मूल्ये, नैतिकता आणि कल्याणाला प्राधान्य दिले जाईल।
या AI सिटीमध्ये प्रगत संगणकीय शक्ती, डेटा सेंटर्स आणि संशोधनासाठी आवश्यक अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. या प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाणार असून हजारो कुशल रोजगार निर्मिती आणि जागतिक AI टॅलेंट आकर्षित करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. तर भारत वन AIने फेब्रुवारी 2026 भारतातील पहिले मानवता प्रथम AI सिटी स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. कोठे आहे? कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील सर्जापूर या ठिकाणी. या प्रकल्पाचे नाव असणार आहे B1 AI सुपर पार्क. नेक्स्ट आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारत विस्तार प्लॅटफॉर्म कोठे सुरू केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जयपूर. 17 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जयपूर येथून AI आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म भारत विस्तार लॉन्च केला आहे. विस्तार म्हणजे व्हर्च्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजी फॉर ॲग्रिकल्चरल अँड अलाइड रिसोर्सेस. भारत विस्तार ही एक AI चालित शेतकरी केंद्रित डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहे जी विशेषतः कृषी क्षेत्रासाठी डिझाईन केलेली आहे. हे व्यासपीठ शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सरकारी आणि वैज्ञानिक स्रोतांकडून माहिती एकत्रित करून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देईल. शेतकऱ्यांना या प्लॅटफॉर्मवरून हवामान अंदाज, बाजारभाव, पीक सल्ला, माती आरोग्य आणि सरकारी योजनांची माहिती मिळणार आहे. नेक्स्ट आहे भारतीय नौदलाच्या पहिल्या स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णा. भारतीय नौदलाच्या पहिल्या स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे नाव INS कृष्णा असे आहे. या जहाजाचे जलावतरण 16 फेब्रुवारी 2026 रोजी चेन्नई जवळील कट्टुपल्ली येथील मेसर्स लार्सन अँड टुर्बो शिपयार्डमध्ये करण्यात आले. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नी अनुपमा चौहान यांनी सागरी परंपरेनुसार जहाजाचे विधिवत जलावतरण केले. हे जहाज पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असून त्याची रचना आणि बांधणी मेसर्स L&T शिपयार्डने केली आहे. हे जहाज तरंगते वर्गखोली म्हणून कार्य करणार असून यात 20 अधिकारी, 150 खलाशी आणि सुमारे 200 कॅडेट्स प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. भारतातील तिसऱ्या सर्वात लांब नदी असलेल्या कृष्णा नदीच्या सन्मानार्थ या जहाजाचे नाव कृष्णा ठेवण्यात आलेले आहे. भारतीय नौदलासाठी एकूण 3 स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाजे बांधण्यात येत असून INS कृष्णा हे त्यापैकी पहिले जहाज आहे. या 3 प्रशिक्षण जहाजांच्या बांधणीसाठीचा करार संरक्षण मंत्रालय आणि L&T यांच्यामध्ये 7 मार्च 2023 रोजी करण्यात आला होता. तर भारतीय नौदलाच्या पहिल्या स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे नाव INS कृष्णा असे आहे आणि हे जहाज कोणी बनवलेले आहे? तर L&T शिपयार्डने बनवलेले आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील पहिले ड्रोन क्लस्टर पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पिंपरी चिंचवड. महाराष्ट्रातील पहिले ड्रोन क्लस्टर पुणे जिल्ह्यातील पिंपरी औद्योगिक वसाहतीत उभारले जाणार आहे. हे ड्रोन क्लस्टर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरल यांच्या पुढाकाराने साकारले जात आहे. प्रकल्पाचे ठिकाण पिंपरी चिंचवड येथील भोसरी MIDC औद्योगिक परिसरात आहे. हा प्रकल्प एकात्मिक सामायिक सुविधा केंद्र म्हणून विकसित केला जाणार आहे. येथे ड्रोनचे डिझाईन, सिम्युलेशन, प्रोटोटायपिंग, संशोधन आणि चाचणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाईल. या प्रकल्पासाठी अंदाजे 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या प्रकल्पात आर्थिक सहभाग असणार आहे. या क्लस्टरमुळे सुमारे 200हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना तसेच स्टार्टअप्सना फायदा होणार आहे. हा प्रकल्प मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासोबतच हडपसर येथे अद्ययावत खाद्य प्रक्रिया सुविधा केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. नेक्स्ट आहे भारत आणि कोणता देश 2026 हे वर्ष संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून साजरे करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्पेन. भारत आणि स्पेन यांनी 2026 हे वर्ष संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे दुहेरी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. 2026 भारत आणि स्पेनमधील राजनैतिक संबंधांना 70 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने हे विशेष वर्ष साजरे केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या भारत भेटीदरम्यान या संदर्भातील माहिती दिली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे आणि पर्यटनाला चालना देणे हा आहे. या दुहेरी वर्षासाठी दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी विशेष लोगोचे अनावरण देखील केलेले आहे. नेक्स्ट आहे 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मानेसर, हरियाणा. अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा 2026 आवृत्ती असणार आहे 16वी. आयोजन केलेले आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक यांनी. स्पर्धेचे उद्घाटन B श्रीनिवासन यांनी केले. ही स्पर्धा NSG गॅरिसन, मानेसर, गुरुग्राम, हरियाणा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेचा कालावधी असणार आहे 16 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान.
या स्पर्धेत देशभरातील राज्य पोलीस दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मिळून एकूण 24 संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत सुमारे 800 कमांडो सहभागी झाले आहेत. दहशतवाद विरोधी तयारी, समन्वय आणि ऑपरेशनल कौशल्य वाढवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. 2025 मध्ये पार पडलेल्या 15व्या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले होते. नेक्स्ट आहे भव्य भारत भूषण पुरस्कारांची सुरुवात कोणी केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सद्गुरू जग्गी वासुदेव. सद्गुरू जग्गी वासुदेव आणि त्यांच्या ईशा फाउंडेशनने 15 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य भारत भूषण पुरस्कारांची सुरुवात केली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने कोइंबतूर येथील ईशा योग केंद्रात आयोजित कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा, कला, विज्ञान आणि समाज कल्याण यासारख्या विविध क्षेत्रातील दिग्गजांना पहिल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचा उद्देश आहे भारताच्या विकास आणि कल्याणात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे. भव्य भारत भूषण पुरस्कार 2026 बघा कोणाकोणाला देण्यात आलेले आहेत. कला आणि संस्कृती क्षेत्रामध्ये वायलिन वादक एन राजम आणि श्रीमती अलारमेल पोल्ली भरतनाट्यम कलाकार यांना देण्यात आलेला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये विकास इंजिनचे जनक डॉक्टर नंबी नारायणन आणि इस्रोचे माजी अध्यक्ष AS किरण कुमार यांना देण्यात आलेला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये डॉक्टर विक्रम संपत यांना देण्यात आलेला आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सायना नेहवाल यांना देण्यात आलेला आहे. सायना नेहवाल या ऑलिम्पिक पदक विजेते बॅडमिंटनपटू आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सन्मान यामध्ये विशेषतः ऑपरेशन सिंदूरमधील योगदानासाठी भारतीय लष्कराची उत्तरी कमांड, पश्चिम हवाई कमांड आणि पश्चिम नौदल कमांड यांचा गौरव करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप 2026चे आयोजन कोणी केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय लष्कर. इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप 2026 भारतीय सेनेदलाद्वारे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. ही स्पर्धा भारतीय लष्कराच्या पूर्व कमांड अंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. 18 ते 23 फेब्रुवारी 2026 दरम्यान ही स्पर्धा पार पडत आहे. यिंगकियांग अरुणाचल प्रदेश येथील ॲडव्हेंचर विलेज येथे आयोजन करण्यात आले आहे. भारतासह भूतान, ब्राझील, कझाकस्तान, किर्गिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि सौदी अरेबिया या 7 मैत्रीपूर्ण देशांचे लष्करी संघ सहभागी झाले आहेत. भारतीय लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल आणि ITBP यांचे संघ सहभागी आहेत. ही IMACC स्पर्धेची पहिली आवृत्ती आहे. याचा उद्देश आहे सैनिकांची शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक लवचिकता, टीमवर्क, नेतृत्व आणि दबावाखाली निर्णय घेण्याची क्षमता यांची चाचणी घेणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट आहे 18 फेब्रुवारी 2026 रोजी प्रधानमंत्री फसल विमा योजनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 वर्ष. प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेला 18 फेब्रुवारी 2026 रोजी 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. या योजनेचा शुभारंभ 18 फेब्रुवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील सिहोर या ठिकाणून करण्यात आला होता. याचा उद्देश आहे नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावा लागणारा निश्चित विमा हप्ता किंवा प्रीमियम किती बघा. खरीप पिकासाठी 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि नगदी किंवा बागायती पिकांसाठी 5%. नेक्स्ट आहे म्युनिक सुरक्षा परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्युनिक, जर्मनी. म्युनिक सुरक्षा परिषद 2026 कालावधी होता 13 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान. स्थान होते जर्मनीतील म्युनिक या ठिकाणी. अध्यक्ष होते राजदूत वुल्फगँग एन्चिगर. भारताचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी केले. चर्चेचे विषय जागतिक सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्तेचे धोके आणि हवामान बदल. नेक्स्ट आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या शहरात BELच्या क्षेपणास्त्र एकीकरण सुविधेचे उद्घाटन केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेंगळुरू. 16 फेब्रुवारी 2026 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरूमधील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे क्षेपणास्त्र एकत्रीकरण सुविधेचे उद्घाटन केले. या प्रसंगी आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या 3ऱ्या आणि 4थ्या रेजिमेंट कॉम्बॅट सिस्टीमला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. उंचावरील भागातील संरक्षणासाठी विकसित करण्यात आलेल्या माउंटन फायर कंट्रोल रडारचे अनावरण करण्यात आले. पुणे येथील भेलच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. कंपनीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आलेले आहे. भेल ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. ही नवी सुविधा स्वदेशी क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता बळकट करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.